नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बुटले कृषी सेवा केंद्रामधून आपला अमेय प्रवीणराव बुटले. तूर पिकातील आजची परिस्थिती अशी आहे की 70% फूल आणि 30% कळी अवस्था आहे. जाणून घेऊया तूर पिकातील आजच्या परिस्थितीतील फवारणी काय करायला हवी. याकरिता आपल्याला एक प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर घ्यावे लागेल. तर फुलाचं रूपांतर लवकरात लवकर कळीमध्ये कसं करण्यात येईल याकडे आपल्याला प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल. अस्थिर कंपनीचे रेक्लॉन 15 लिटरला 6 ml घेऊ. त्याचबरोबर वसंत बायोटेक कंपनीचे फॉलीबुस्टर 15 लिटरला 20 मिली घेऊ. या दोन औषधीचा वापर केल्यामुळं आपल्या पिकातील फुलगळ कमी होणार आणि लवकरात लवकर फुलाचं रूपांतर कळीमध्ये होणार. त्याचबरोबर आपल्याला एक अळीनाशक घेणे पण आवश्यक आहे. यामध्ये आपण इंडिकेम कंपनीचे सॉलिसिटर 15 लिटरला 30 मिली घेऊ. त्याचबरोबर एक टाटा कंपनीचे टाटा मानिक 15 लिटरला 10 ग्रॅम घेऊ. यापासून तूर पिकातील मुलन ह्या प्रकार नाही होत. प्रोपिकोनाझोल हे 15 लिटरला 20 मिली वापरावे किंवा हेक्झाकोनाझोल हे 15 लिटरला 40 ml वापरावे. या दोनपैकी कोणत्या एका बुरशीनाशकची आवर्जून फवारणी घ्यावी. धन्यवाद.